आत्ताची जनरेशन खूप जास्त प्रगल्भ आहे, पण माणूस म्हणून तेवढेच अप्रगत होतोय आपण. कारण तुम्ही जे देताय तेच मूल घेतायत. म्हणजे कुठेतरी कॉम्पिटिशन चुकीच्या गोष्टींमध्ये होतीये. माणूस स्वतःबद्दल खूप निगेटिव्ह इमेज क्रिएट करायला लागलाय. अनरिअलिस्टिक गोष्टींच्या मागे धावतोय आपण आणि जे आपल्याकडे आहेत तेच सोडून देतोय. नमस्कार, मी विपुल कदम. अबकडच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत सायकोलॉजिस्ट कोमल पाटसकर, जिच्यासोबत आपण आज बोलणार आहोत सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ या विषयावरती. कोमल, मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे तुला की मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य म्हणजे काय? मानसिक आरोग्य म्हणजे इमोशनल वेलबिंग, सोशल वेलबिंग आणि सायकोलॉजिकल वेलबिंग याचं क्लब केलं की मानसिक आरोग्य असं आपण त्याला म्हणू शकतो. तर इमोशनल वेलबिंग म्हणजे काय, तर आपल्या ज्या काही भावना आहेत, आपल्या इमोशन्स आहेत, सॅडनेस असेल, अँगर असेल, हॅपीनेस असेल, ह्या ज्या बेसिक इमोशन्स आहेत तर त्याचा बॅलन्स साधणं म्हणजेच इमोशनल वेलबिंग. सायकोलॉजिकल वेलबिंग म्हणजे काय, तर आपण या ज्या सगळ्या भावना आहेत आणि आपण त्या भावना कशा वापरतोय, काय प्रकारे विचार करतोय आणि समोरचा माणूसही काय विचार करतोय ते कसं समजून घेतोय, ह्याला आपण सायकोलॉजिकल वेलबिंग म्हणू शकतो. आणि सोशल वेलबिंग म्हणजे या सगळ्या इमोशनल वेलबिंग आणि सायकोलॉजिकल वेलबिंग ह्याला एकत्र घेऊन आपण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये कसे राहतोय, लोकांसोबत कसे वागतोय, याला आपण सोशल वेलबिंग म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण क्लब करतो तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण मेंटली एकदम फिट आहोत. कारण आपल्याला आपल्या इमोशन्स रेग्युलेट करता येतात, आपले विचार, आपली मतं व्यवस्थित मांडता येतात आणि समोरच्याशी व्यवस्थित बोलता येतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली मेंटल हेल्थ चांगली राहते आणि त्याला आपण मेंटल हेल्थ व्यवस्थित असं म्हणू शकतो. ओके, तर मला आता आपला विषय असा आहे की सोशल मीडिया ॲडिक्शन. सो मला तुला सेकंड असंच विचारायचं की सोशल मीडियाच्या वापरामुळे काही चांगले आणि काही वाईट परिणाम झालेत, तर त्याकडे तू कसं बघतेस? येस, नक्कीच चांगले परिणाम सुद्धा आहेत, पण वाईट परिणामांचं प्रमाण जास्त आहे असं म्हणू शकतो आत्ताच्या काळात. कारण सुरुवातीला जेव्हा सोशल मीडिया इंट्रोड्यूस झालं तेव्हा खूप कमी प्रमाणात होतं आणि खूप क्वालिटी गोष्टी मिळायच्या त्याच्यातनं. म्हणजे काही सिरियल्स असतील किंवा काही शोज असतील, व्हिडिओज असतील वेगवेगळे, किंवा अभ्यासाच्या गोष्टी असतील, तर त्याचं प्रमाण खूप लिमिटेड होतं. त्यामुळे लोकांना मोटिवेशन मिळायचं, काहीतरी चांगलं काम करूयात यासाठी ते सोशल मीडियाकडे बघायचे किंवा नॉलेज वाढवणं हा त्याचा मेन मोटिव्ह होता. पण आता तसं राहिलं नाही आहे. आता इतक्या गोष्टी वाढल्या आहेत सोशल मीडियावर, एका टाईपचे खूप ॲप्स निर्माण झाले आहेत ज्याच्यावरती आपण वेगवेगळे रील्स बघतो. एक ॲप बंद झालं तर त्यासारखं दुसरं ॲप चालू होतं. त्यामुळे खूप एक्सपोजर मिळालं आहे सोशल मीडियाला. त्यामुळे जे पूर्वी नॉलेज मिळायचं तर नॉलेज कमी होतंय आणि आता त्याच्यामुळे एन्झायटी वाढते लोकांमध्ये किंवा सारखं सोशल मीडिया बघत राहायचं ह्याचं प्रमाण वाढतंय. कारण जे घ्यायचंय ते आता आपण घेत नाही, तर फक्त एंटरटेनमेंट म्हणून त्याच्याकडे बघतोय. खरं तर एंटरटेनमेंट म्हणूनही आता बघत नाहीये, तर ते एक आपली सवय झाली, रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झालाय. म्हणजे पूर्वी फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी होत्या की ज्या अविभाज्य होत्या, पण आता सोशल मीडिया अन्न, वस्त्र, निवारा सुद्धा कधी कधी मागे पडेल, पण सोशल मीडिया हे एवढं अविभाज्य झालंय की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात फोन असतो. त्याच्यानंतर फोन नसेल कोणाकडे तर लॅपटॉपवर असतात, टॅब आहे, टीव्ही आहे, स्क्रीन आहे. सो सकाळीपासून रात्रीपर्यंत 24 तास आपण याच माध्यमांमध्ये वावरतो. त्यातनं काही लोक अजूनही आहेत की जे चांगल्यासाठी त्याचा उपयोग करून घेतात, त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी, किंवा काही लोकांना खूप सवय असते की फक्त इन्फॉर्मेशन गोष्टी बघायच्या. आणि त्याच्या अपोजिट काही लोक असतात की जे फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघतात. मग त्यात त्यांच्या कंटेंटला फिल्टर नसतं. कुठल्याही प्रकारचा कंटेंट दिसला की तो बघायचा, आवडला तो बघायचा, नाही तो पुढे जायचा, जस्ट स्क्रोल अप करत बसायचं. सो ह्या गोष्टींमुळे ॲडिक्शन, ज्याला आपण म्हणतो की ॲडिक्शन हे बिहेवियरल ॲडिक्शन पण असतं आणि सबस्टन्स ॲडिक्शन पण असतं. सो सबस्टन्स ॲडिक्शन हे सायकोलॉजिकल गोष्टींमध्ये येतं, ज्याच्यात दारूचं व्यसन असू शकतं, सिगरेटचं असू शकतं, ड्रग्सचं असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी सबस्टन्स ॲडिक्शनमध्ये येतात. पण बिहेवियर ॲडिक्शनमध्ये येतात ते सोशल मीडियाचं असतं, गेमिंगचं असतं, किंवा कुठल्याही गोष्टीचं ॲडिक्शन हे लागू शकतं, जे बिहेवियर प्रॉब्लेम आपण त्याला म्हणू शकतो.
सो सोशल मीडिया ॲडिक्शन या गोष्टीत येतं. त्यामुळे काय होतं की माणसाची जी सत्सद्विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही गोष्ट करताना आपण व्यवस्थित तारतम्य बाळगून करतो, तर ते तारतम्यच कुठेतरी आता गेलंय या ॲडिक्शन पायी. आणि पूर्वी कसं व्हायचं की आपल्या वेळेस आपण शाळेत असताना टॅबवरती किंवा फोनवर अभ्यास नव्हता, आपल्यासाठी पुस्तकं होती. पण आता पुस्तकं नाही आहेत. कोविडमुळे तर अजूनच ह्याचं प्रमाण वाढलं आहे आणि सगळ्या गोष्टी या ऑनलाईन येतात, ऑनलाईन क्लासेस होतात, ऑनलाईन कोर्सेस होतात. सो त्यासाठीच फक्त वापर होत नाही आहे की पण अभ्यासापुरतं ओपन केलं आहे आणि अभ्यास केला आहे, बंद केला आहे टॅब, असं होत नाही. तर आपण नकळत कुठल्या तरी एखाद्या ॲपवर जातो सोशल मीडियाच्या, जिथे आपले 2 तास जातात. सो ह्याच्यामुळे ॲडिक्शनचं प्रमाण वाढलं आहे आणि लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच हे ॲडिक्शन आहे. फक्त प्रत्येकाचा कंटेंट कन्झ्युम करायच्या गोष्टी वेगळ्या आहेत. लहान मुलं रील्स बघतात. आता जर बघायचं झालं तर त्यांच्याकडे खरं पॅरेंटल कंट्रोल असायला पाहिजे, असं माझं खूप स्पष्ट मत आहे की लहान मुलं त्यांच्या वयाला धरून व्हिडिओज बघत नाहीत, कारण त्यांना तेवढं कळतच नसतं की आपण काय बघतोय काय नाही बघतोय. तर ते पेरेंट्सनी सांगणं खूप गरजेचं आहे की बाबा तू कार्टून्स बघ जर बघायचं असेल तर, किंवा गाणी बघ ती लहान मुलांची बघ, पण मोठ्यांचे रील्स किंवा जे शॉर्ट्स असतात यूट्यूबवर तर ती लहान मुलं जास्त कन्झ्युम करतात. त्यामुळे जेव्हा लहान मुलांमध्ये आत्ताचं वय असतं की जे खूप ग्रास्पिंग पॉवर असते, साधारणतः 8 ते 10 वर्षापर्यंत मुलाचा मेंदू इतका नवीन नवीन गोष्टी घ्यायलासाठी रेडी असतो, तर त्याच्यात आपण काय भरतोय हे पेरेंट्सना कळणं आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे. जर लहानपणापासूनच तुम्ही पिक्चरची गाणी किंवा कुठल्या शिव्या आणि असे रील्स जर तुम्ही दाखवलेत तर मूल तेच बोलायला लागतं. आणि मग मुलांना दोष देऊन त्याच्यात काहीच उपयोग नाही, कारण तुम्ही जे देतायत तेच मूल घेतायत. ऑब्झर्वेशनल लर्निंग ज्याला आपण म्हणतो की जर समोर मुलाच्या तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, ती चांगली असेल किंवा वाईट असेल, जर तुम्ही ते दाखवताय मुलाला तर मूल तेच अडॅप्ट करतं आणि पुढे जाऊन तेच दाखवतं. सो पेरेंट्ससाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आत्ताच्या काळात की आत्ताची जनरेशन खूप जास्त प्रगल्भ आहे. इंटेलिजन्स वाईज त्यांच्याकडे, म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये एवढा इंटेलिजन्स नव्हता जेवढा आत्ताच्या मुलांमध्ये आहे. टेक्नॉलॉजी पण तेवढी बरोबर त्यांच्या वयात किंवा ते जन्म गेल्यानंतर ऑलरेडी टेक्नॉलॉजी होती. येस, म्हणजे आता 5Gच्या काळात आहोत आपण, AI आलेला आहे आणि खूप टेक्निकली आपण प्रगत झालो, पण माणूस म्हणून तेवढेच अप्रगत होतोय आपण, असं कुठेतरी वाटतं. कारण माणसानेच टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे. सो माणसाचा टेक्नॉलॉजीवर कंट्रोल पाहिजे का टेक्नॉलॉजीचा माणसावर कंट्रोल पाहिजे, याचा विचार सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. जर का टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करत असेल तर माणूस म्हणून तिथे आपण हारलोत. सो हे कळणं तोच प्रकार की टेक्नॉलॉजी आपल्यावरती हवी होते. म्हणजे ॲडिक्शनचा अर्थ तोच आहे की एखादी गोष्ट आपल्यावरती हवी होते आणि त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. सो ते जर कमी करणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे फक्त लहान मुलं किंवा ॲडल्ट्स असं नाही, तर प्रत्येक माणसाने ते कमी करणं गरजेचं आहे. कोमल, तू आता जे बोलत होतेस की ॲडिक्शन वाढत चाललंय, तर आता मागच्या 10 वर्षात जे इंटरनेटचं प्रमाण वाढलं लोकांचं, त्यानुसार काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म सुद्धा आले, त्याच्यामुळे हे जे काही ॲडिक्शन होतंय तर त्याचा प्रामुख्याने लहान मुलांवरती आणि युवकांवरती काय परिणाम झाला असं तुला वाटतं? लहान मुलांवर तर याचा खूप गंभीर परिणाम झाला आहे आणि येत्या काही काळात खूप गंभीर प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागेल असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण लहान मुलांना नको त्या वयामध्ये, म्हणजे त्यांच्या नकळत्या वयामध्ये आईबाबांकडनं फोन मिळालेत आणि त्या फोनवरती त्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कितीही आपण पॅरेंट म्हणून कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी मुलं क्युरिओसिटी, त्यांच्यामध्ये खूप क्युरिओसिटी असते. सो त्या क्युरिओसिटीने खूप गोष्टी एक्सप्लोअर करायला बघतात. त्यांना कळतही नसतं की आपण काय बघतोय काय नाही, पण तरी सुद्धा ते काहीतरी छान दिसतंय किंवा काहीतरी कानांना ऐकायला बरं वाटतंय अशा गोष्टींना अट्रॅक्ट होतात आणि त्या गोष्टींकडे ते वळत आहेत. त्यामुळे त्यांना या वयामध्ये पुस्तकं वाचणं गरजेचं आहे किंवा अभ्यास सुद्धा करणं, पुस्तकांचा वापर करून अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तर स्क्रीनवर शिफ्ट झाल्यात. तर त्यामुळे अभ्यास किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्यात आणि रील्स करणं, रील्स बघणं, नको तो कंटेंट लहान वयात लवकर हाताळणं, भाषा त्यामुळे प्रॉब्लेम देते की कुठल्याही अर्वाच्य शिव्या लहान मुलांच्या तोंडी ऐकायला मिळत आहेत. तर हे सगळं कुठनं येत आहे, तर ते सोशल मीडियाकडनं येत आहे. आणि यात मला नाही वाटत की ते लहान मुलांचा दोष आहे.
कारण जे आपण त्यांना देतोय ते घेत आहेत. बरोबर. तर ते खूप जास्त ऑब्झर्व करतात आपल्या पेरेंट्सना. सो मला असं खूप वाटतं की पेरेंट्सनी आत्ताच्या काळात खूप सावधता बाळगली पाहिजे एखादं गॅजेट मुलांकडे देताना. आता काही ठिकाणी आपण बघतो की लहान मूल जेवत नसेल तर आपण फोन दिलं जातं, आणि हे खूप कॉमन उदाहरण आहे. म्हणजे प्रत्येक घरटी जिथे जिथे लहान मुलं आहेत तिथं हे आपल्याला दिसतं. अगदी जन्मल्यापासनं सुद्धा 2-3 महिन्याच्या बाळालाही फोन दाखवला जातो. पण आपणही लहान होतोच, तर आपल्या वेळेस आपल्या आईबाबांनी जेवताना गोष्टी सांगितल्या होत्या, किंवा आपण पुस्तक वाचायचो, पुस्तक वाचत वाचत गोष्टी ऐकल्या आहेत आपण. तर ती जेवणाची जी प्रोसेस होती ना, तर तेव्हा आपलं व्यवस्थित खाणं पण व्हायचं, आहारही खूप न्यूट्रिशनल जायचा. पण आता तसं होत नाही, आणि प्लस डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो, फिजिकल इतर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर हे कुठेतरी थांबवणं वेळीच खूप गरजेचं आहे असं वाटतं. त्यासाठी आपल्याकडे खूप वेगळे ऑप्शन्स आहेत. तर पेरेंट्सना असं सांगावंसं वाटतं की जर का आपण आपल्या मुलाला जन्म दिलाय तर किमान 24 तासातला 1 तास मुलासाठी काढा. तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जर तो क्वालिटी टाइम शेअर केलात, मान्य आहे आत्ताच्या काळात पैसा कमवणंही गरज आहे, कोणीच असं नाही म्हणणार आहे की ठीक आहे थोडे कमी पैसे असतील तर चालेल. प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, पण त्या किती वाढवायच्या तेही आपल्या हातात आहे. सो जर आपण मुलाला जन्म दिलाय तर त्यासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. आता लहान मुलांमध्ये जर आपण ॲडिक्शनचं प्रमाण पाहिलं तर शाळेमध्ये सुद्धा आता आपल्याला दिसून येतं. पूर्वीच्या काही शाळेत आपण फोन वगैरे घेऊन नाही जायचो, पण आता मुलं सर्रास घेऊन जातात. त्यामुळे शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात ज्या फोनमुळे जास्त करून होतात. पॅरेंट्सचा काही त्याच्यावरती कंट्रोलच हा, म्हणजे आता पॅरेंट्सची पण बाजू एका परीने बरोबर आहे की जर पॅरेंट्सच घरी नसतील दिवसभर आणि इमर्जन्सीसाठी म्हणून त्यांनी फोन दिलाय, तर मग तो फोन कोणता देतोय हे पण मॅटर करतं. जर तुम्ही स्मार्टफोन दिलात लहान मुलाला तर त्यामुळे त्याच्यात नेट येणार, इतर ॲप्स येणार, सगळे सोशल मीडिया ॲप्स. कदाचित काही काही पालकांना माहीत पण नसतं की आपली मुलं या प्लॅटफॉर्म्सवरती आहेत. नाही आहेत म्हणजे बघतायत तर पुढचीच गोष्ट आहे. पण आता जर का एज रेग्युलेशन वगैरे पाहिलं तर इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल तिथे 18 ही वयाची अट आहे. पण सर्रास लहान लहान मुलं त्याच्यावर आहेत. लहान लहान मुलं स्वतःचे रील्स करून टाकतात. सो काही जे पालक अनभिज्ञ आहेत या गोष्टींसाठी, तर त्यांनी सुद्धा आता कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मुलांचं हे प्रमाण वाढतंय, त्यामुळे त्यांच्या मेमरीवरती इफेक्ट होतोय. जे पण कॉग्निटिव्ह फंक्शन्स म्हणतो माणसामध्ये, की मेमरी असेल, अटेन्शन असेल, परसेप्शन असेल, सेन्सरी गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागला. कारण शेवटी ते इन्स्ट्रुमेंट आहे, त्यातनं निघणाऱ्या वेव्ज ह्या माणसासाठी खूप घातकच आहेत. पूर्वी आपण डायरी मेंटेन करायचो किंवा या गोष्टी मेमरी इम्प्रूव्ह करायला खूप वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करायचो, आणि रादर गरज पण नव्हती की मेमरी इम्प्रूव्ह करायची. पण आता आपल्याला करावं लागतं. लहान मुलं जर आज काहीतरी शिकलं असतील तर कदाचित ते उद्या ते विसरलेले असतात, कारण अभ्यास किंवा काय जे वाचन चालू आहे त्यांचं तर ते कमी वेळासाठी असतं. पण रील्स किंवा एखादं गाणं विचारा तुम्ही लहान मुलाला, ते लगेच तो बोलून दाखवू शकतो. पण ABCD म्हण सांगितलं किंवा एखादी पोएम म्हण तर ते पटकन म्हणू शकत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा खूपच इम्पॅक्ट झालेला आहे. तर ह्याच्यावरती काहीतरी निर्बंध लागणं पालकांकडनं खूप गरजेचं आहे. आणि अजून सुद्धा लहान मुलांचे जे रील्स करून टाकलं जातं, म्हणजे काही पालकांना खूप आवड असते की आपला मूल छान गात असेल किंवा आपलं मूल छान डान्स करत असेल किंवा ऍक्टिंग करत असेल तर पालक प्रोत्साहन म्हणून ते रील करायला सुरुवात करतात असं मला वाटतं. म्हणजे ती सुरुवात असते फक्त, पण नंतर त्याचं इतकं ॲडिक्शन पालकांनाच होतं ना की मुलांनी साधी छोटीतली छोटी काही गोष्ट केली तरी सुद्धा ते लगेच रील करतात त्याचं आणि सोशल मीडियावर टाकतात. तर यामुळे काय होतं की ज्या मुलांचे असे व्हिडिओज येत नाहीत तर त्यांना कुठेतरी एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सचं प्रमाण वाढू शकतं, की त्यांना असं वाटू शकतं की अरे माझ्यात काही नाहीच आहे का, किंवा मी एवढा अगदी सामान्य आहे का की कुठल्याच प्रकारचा टॅलेंट नाही आहे, माझ्याच वयाचं हे मूल आहे ते हे करताय ते करताय असं कॉन्फिडेंटली बोलताय. अगदी पालकांनाही सेम तेच वाटतं की अरे ह्या मुलाचं टाकतात मग याचं बघून आपण हे टाकलं पाहिजे. बरोबर, म्हणजे कुठेतरी कॉम्पिटिशन चुकीच्या गोष्टींमध्ये होती. चांगल्या गोष्टींमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन तुम्ही करा, त्यांनी काहीतरी मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल. पण अशा गोष्टींमध्ये जर कॉम्पिटिशन केली तर त्यांनी त्याच्या मेंटल हेल्थवरती पुढे जाऊन
खूप परिणाम होणार आहे. हम्म. आणि लहान वयात एखादा परिणाम जर झाला असेल किंवा एखादा आघात खूप लहानपणी आला असेल ना, तर तो लाईफ टाईम राहतो. रिकवर नाही होऊ शकत. त्यामुळेच सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सचं प्रमाण वाढतं. हम्म. ते लहानपणी आपल्याला एवढं कळून नाही येत, पण पुढे जाऊन जसं मूल मोठं होत जातं तसे सगळे सिम्पटम्स दिसायला लागतात आणि कुठेतरी ते वेगळ्याच दिशेला पोचलेलं असतं. सो आत्ता कुठेतरी त्याच्यावरती आटोका आणणं खूप गरजेचं आहे, की त्यामुळे त्यांच्यात बॉडी शेमिंगचे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत, सेल्फ इमेज लोकांची कमी होत जाते. आणि जसं लहान मुलांमध्ये होत आहे तसंच ॲडल्ट्समध्येही होत आहे किंवा ॲडोलेसंटमध्येही होत आहे. ॲडोलेसंट हे एज असं असतं की तेव्हा खूप लोक वल्नरेबल असतात आणि त्यावेळी जर का चुकीचं एक्सपोजर मिळालं तर पाय घसरतो. सो आत्ताच्या काळात जास्तीत जास्त पाय घसरण्याचं प्रमाण काय आहे तर याच गोष्टींमुळे, की जे अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स आपल्यासमोर दिसत आहेत, त्यानंतर फिगरच्या बाबतीत असेल किंवा दिसण्याच्या बाबतीत असेल, की लोक फिटनेसकडे आता एक क्रेज म्हणून बघायला लागलेत. फिटनेसचं एक ॲडिक्शन झालं. तुम्ही तंदुरुस्त राहा, फिट राहा, काळाची गरज आहे. आणि त्याच्यातून तुम्ही एखादा कुठला माणसाला फॉलो करत असाल, एखादा रोल मॉडेल असेल तुमचा की जो फिट आहे, तर त्याला तेवढंच ठेवा. पण तो जसं राहतोय किंवा त्याची जी काही शरीराची ठेवण आहे त्याच प्रकारची ठेवण तुमच्या शरीराची नाही आहे. तुम्ही अट्टहास करू नका की त्याच सारखं दिसायचा. अशाने काय होतं की माणूस स्वतःबद्दल खूप निगेटिव्ह इमेज क्रिएट करायला लागलाय. सो असं कसं होतं की लहान मुलं किंवा ॲडोलेसंट हे खूप जास्त ॲक्टर्स लोकांच्या मागे असतात, की इन्फ्लुएन्स होतात. राईट. कारण 24 तास तेच आपल्याला दिसतात ना, कारण एंटरटेनमेंटचं काम तेच करतात, पण त्यामागे त्यांची एक वेगळी मेहनत असते. आज कुठलाही ॲक्टर त्या पोझिशनवर आहे त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्याचं शरीर नीट ठेवण्यासाठी किंवा त्याचे जे ब्युटी स्टँडर्ड्स आहेत ते सगळे मेंटेन करण्यासाठी त्यांची एक वेगळी गोष्ट आहे. तर ते वेगळ्या गोष्टी मेंटेन करतात. पण आपण काय करतो की आपण फक्त जे वरवरचं दिसतंय तेच बघतो. सोशल मीडियावरती मॅक्झिमम तेच दाखवलं जातं जे वरवरचं आहे, जे आपल्याला असं वाटतं की ते रिअल लाईफ मध्ये. त्यामुळेच आपण नको त्या गोष्टी अडॅप्ट करतो. म्हणजे जर का एखादा ऍक्टर त्याचं शरीर योग्य ठेवण्यासाठी जर 4 तास व्यायाम करत असेल तर आपण ते 4 तास व्यायाम नाही बघत, पण तो काय डाएट फॉलो करतो किंवा काय टाईपच्या गोष्टी खातो, त्यांनी काय प्रमोट केलेलं आहे, ते प्रोडक्ट वगैरे यूज करायला सुरुवात करा. बरोबर. सो म्हणजे आता एखाद्याने प्रोटीन पावडरचं प्रमोट केलं असेल तर आपण फक्त तीच घेतो, पण तो माणूस स्वतः ती घेतो का किंवा त्याच्या मागे काय आहे, म्हणजे जे दिसतं ते नाहीये रियालिटी. आणि कुठेतरी माणूस अनरिअलिस्टिक होत चाललाय आणि फक्त त्याला कारण सोशल मीडिया असं नाही म्हणू शकत, तर आजूबाजूचे लोकही त्याच प्रकारे वागतात. सो नॉर्मल ह्युमन टेंडन्सी असते की आपण सोसायटीमध्ये राहतो तर त्या सोसायटीच्या दृष्टीने आपण कसे आहोत, आणि जशी मानसिक हेल्थ किंवा मेंटल हेल्थ खराब होते त्याचा इम्पॅक्ट फिजिकल पण होतो. त्यामुळेच काही आजार असे आहेत की जे पूर्वी भारतात बघायला नाही मिळायचे. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असे बरेच आहेत की ज्याचं प्रमाण वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त आहे. त्याचे रिझन्स वेगळे आहेत, पण भारत आपला खूप सांस्कृतिक देश आहे असं म्हणतो. कल्चरल गोष्टी आपल्या खूप स्ट्रॉंग आहेत. सो आपल्याकडे सुसंस्कृत आहेत लोक किंवा संस्कार चांगले दिले जातात, फॅमिली बॉन्डिंग आहेत, म्हणून भारत ओळखला जातो. पण आता त्याच गोष्टी कमी झाल्या आहेत आणि नको ते वेस्टर्न कल्चर अडॅप्ट केलं जातं. त्यामुळे खूप प्रकारच्या निगेटिव्ह वाईब्स लोकांना मिळतात आणि त्या प्रकारे ते जगतायत. अनरिअलिस्टिक गोष्टींच्या मागे धावतोय आपण आणि जे आपल्याकडे आहेत तेच सोडून देतोय. त्यामुळे ॲडल्ट्सवरती, ॲडोलेसंटवरती हा परिणाम होतोय की त्या एन्झायटी वाढते, त्यांची स्ट्रेस वाढतोय. आणि काही लोक स्ट्रेस वाढतोय त्यांना कळत पण नाही तरी आपलं कंटेंट बघत राहायचा, कन्झ्युम करत राहायचा. 10 मिनिटाचे 2 तास कसे. राईट. म्हणजे टाइम लिमिट राहत नाही, त्यामुळे करिअर सफर होत आहे. नंतर इतर सगळी नाती बिघडतायत. जे फेस टू फेस इंटरॅक्शन पूर्वी व्हायचं, लहान मूल म्हटलं की ग्राउंडवरती खेळायला जायचं, 10-12 मित्र गोळा करायचे, धडपड वगैरे सगळं काय असायचं, म्हणजे तासन तास खेळायचं. सो हे आता खेळणं नाहीये. तर 10-12 जणांचा ग्रुप असतो पण सगळेजण व्हिडिओ गेम खेळतात, मोबाईलवरती गेम खेळतात. सो हे जे चेंजेस झालेत ना त्यामुळे माणसाची लाईफस्टाईल बदलली आहे. फिजिकल इफेक्ट्स त्याच्यामुळे दिसायला लागलेत की लहानपणातच
मुलांचं वजन जास्त वाढतंय, फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाहीयेत त्यांच्याकडे ऑब्व्हियसली, म्हणजे त्यामुळे स्क्रीन टाइममुळे ते आहे. खाणं नीट होत नाही, झोप मुळात नीट होत नाही. सो हे जे आहेत ना, हे सगळे कुठले ना कुठले तरी दुष्परिणाम ह्या डिजिटल मीडियामुळे आलेले आहेत. आणि आता जर फक्त रील्स किंवा हे बघू शकत नाही, तर इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, नेटफ्लिक्स असेल, हॉटस्टार असेल, ह्याच्यावरती जो कंटेंट आहे त्या कंटेंटमुळे सुद्धा लोकांमध्ये आता प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. पूर्वी सुद्धा सिरियल्स, पिक्चर्स यायचे, असं नाहीये की पूर्वी नव्हते, आत्ता 10 वर्षात किंवा 5-6 वर्षात वाढलंय. पण त्याची क्वालिटी होती की एक प्रकारचं इंडियन कल्चरला धरून किंवा अगदी कल्चरला न म्हणता जे काही दाखवायचंय ना, एक रिस्ट्रिक्शन होतं. आणि शक्यतो रिअलिस्टिक गोष्टी दाखवल्या जायच्या, त्यातनं चांगलं काय बाहेर पडेल हे दाखवलं जायचं. पण आता तसं नाहीये. आता कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहिले नाही आहेत. आणि जे निर्बंध गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत ते फक्त 30mm 70mmच्या फिल्मवरती आहेत, ना की OTT प्लॅटफॉर्म्स नाहीत. त्यामुळे लहान मुलं काय किंवा ॲडोलेसेंट्स काय जे कंटेंट बघतात, त्यामुळे अँगर, अग्रेशनचं प्रमाण वाढलंय, की खूप जास्त सेक्शुअल एक्सपोजर मुलांना मिळतंय खूप कमी वयामध्ये. प्लस 18चे कंटेंट आज अंडर एज मुलं सुद्धा बघू शकतात, इझिली अवेलेबल आहेत. म्हणजे एका फेमस व्यक्तीने मध्ये असं उदाहरण दिलं होतं, त्यांच्या एका आर्टिकलमध्ये दिलं होतं की आम्ही अख्खीच्या अख्खी एक जनरेशन बर्बाद केली OTT प्लॅटफॉर्म आणून. म्हणजे जर एखादी रिनाऊंड व्यक्ती स्वतःहून हे सांगते, कबूल करते की इंडियन सिनेमा किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्री आधी खूप वेगळ्या लेवलवर होती, पण आता काहीतरी नवीन किंवा काहीतरी एक्सपेरिमेंट्स करायचे म्हणून OTT निर्माण झालं, आणि त्यामुळे अख्खीच्या अख्खी एक जनरेशन बर्बाद केल्याचं दुःख तर त्यांनाही आहे. पण अगेन दुःख असून उपयोग नाही, त्यावर कंट्रोल नाही आहे. आणि असं नाहीये की OTT वरती फक्त वाईट कंटेंटच आहे. खूप चांगल्याही फिल्म्स आहेत, खूप चांगल्या इन्फॉर्मेशनल डॉक्युमेंटरीज आहेत. काही जण आहेत जे ज्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळत नाहीत, असे लोक या छोट्या प्लॅटफॉर्म थ्रू ओपन होतात, जे खूप चांगला सुंदर कंटेंट दाखवतात. पण आता इथे माणूस म्हणून आपण चुकतो की जो चांगला कंटेंट आहे, लोकांना जे छान काहीतरी आपल्यापर्यंत पोचवायचंय, तर तेच आपण बघत नाही. आणि जे वल्गर कंटेंट आहे, त्याच्यात भाषा विचित्र वापरली आहे, वेड्या वाकड्या गोष्टी दाखवल्यात, मारामारी खूप दाखवली की जी अशी शक्यच नाहीये होणं. आजकाल ते प्रमाणे अगदी ट्रेंड असल्यासारखं चित्रपटांमध्ये वाढलेलं बघायला मिळतं. VFXचा वापर केलेला आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करताय तुम्ही, पण तो चांगल्यासाठी नाही करत आहे. जसं की आता काही 2-3 वर्षामध्ये असे काही पिक्चर्स येऊन गेलेत, ॲनिमल असेल, पुष्पा असेल, की ह्याच्यातनं फक्त व्हायलन्स दाखवला गेला, की एक माणूस येतो जो 10-15 माणसांना मारतो, त्याचे परिणाम लहान मुलांवरती झालेत. म्हणजे पुण्यातच कोयता गँग निर्माण झाली, की ही विकृती कुठेतरी आली ना. म्हणजे एखादी गोष्ट आपण एंटरटेनमेंट म्हणून बघतो, पण ती एंटरटेनमेंट म्हणून काय बघायचं हे चूज करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे जर का आपण अशा पिक्चर्सना किंवा अशा टाईपच्या कंटेंटला जर प्रोत्साहन दिलं, तर आज हे सगळे लोक बसलेच आहेत की या टाईपचा कंटेंट विकण्यासाठी. त्यामुळे त्यांचे पैसे तर त्यांना मिळणारच आहेत, त्यांची पोटं भरणार आहेत, पण त्यांनी समाज जो दूषित होत चाललाय त्याचं प्रमाण वाढतंय ना. की जर आपण त्याच्याबरोबर काही चांगले पिक्चर सुद्धा आले होते, तर त्याला न जाता आपण 300-400 कोटी एका 2 दिवसामध्ये या पिक्चर्सना मिळवून देतो, की ज्याच्यातनं आपण कुठलीच चांगली गोष्ट घेऊ शकत नाही आहोत. जर घ्यायचं झालं तर फक्त विकृती, माणसांच्या नातेसंबंधांवरती आलेल्या गदा, हे सगळं जर आपण त्यात घेतोय, की बापाला वाटेल तसं बोलणं किंवा वडील आणि मुलगा ह्यातलं नातं बिघडणं, ह्या सगळ्या चुकीच्याच गोष्टी जर आपण घेतल्या तर खऱ्या आयुष्यातही आपण तसेच वागणार आहोत. ते लोकांना त्याची ती बघून स्टाईल, ती गोष्ट करणं म्हणजे स्टाईल वाटू लागतं. म्हणजे हा जो चुकीचा इन्फ्लुएन्स लोकांवरती होतोय, इन्फ्लुएन्स होणं हीच वाईट गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही, पण तो कोणाचा होणं हे तेवढंच महत्वाचं आहे. की जर का तुम्ही एखादं कॅरेक्टर त्या माणसाचं आहे की जे खूप निगेटिव्ह आहे, त्या निगेटिव्ह कॅरेक्टरचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर करून घेताय, तर तुमचं अख्खं आयुष्य त्याने बर्बाद होऊ शकतो. आणि फॅक्ट किंवा एक फॅड म्हणून और एक फॅन्सी काहीतरी करायला जातोय आपण म्हणून विकृती जोपासणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे असं होऊ शकतं की लोक म्हणतील की फक्त मीडिया एवढी आपल्याला देत नाहीत गोष्टी किंवा त्यातनं एवढी विकृती वाढत नाही,
पण 90% काम हे मीडियाच करते. कारण माणसांशी आपण कमी बोलतोय आणि मीडियामध्ये जास्त काळ असतो. जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, जे काही आपल्याला बघायला मिळतं त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरच मिळतं आपल्याला. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की कॉन्स्टिट्यूशनचा 4th पिलर म्हणजे मीडिया आहे, आणि तो नक्कीच आहे. कारण मीडिया आपल्याला अनेक गोष्टींचा अवेअरनेस देते. काही ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात किंवा काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर ती बट ऑब्वियस आपल्याला मीडियाकडनंच मिळते. पण ती काय पद्धतीने आता मीडिया देते, जे पूर्वीची मीडिया जी जो कंटेंट दाखवायची ती आणि आत्ताची खूप फरक आहे. म्हणजे TRP मिळवण्यासाठी कटशॉटमध्ये गोष्टी दाखवल्या जातात की ज्याच्यातनं अनेक अर्थ निघतात आणि प्रत्येक माणसाचा भीती पण निर्माण केली जाते. कोरोनाच्या काळात आपण बघितलं की नॉर्मली लोकांना इन्फॉर्मेशन द्यायच्या होत्या गरजेच्या, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक दहशत आणि भीती निर्माण केली त्या न्यूजेसमुळे. म्हणजे प्रत्येकाचा एखाद्या न्यूजकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा असतो. आता एखादी कोरोनाची न्यूज असेल की बाबा कोरोनाचं परत प्रमाण वाढतंय, तर ह्याकडे मी वेगळ्या पद्धतीने बघेन, तू वेगळ्या पद्धतीने बघशील, एखादं लहान मूल वेगळ्या पद्धतीने बघेल आणि एखादा म्हातारा व्यक्ती वेगळ्या पद्धतीने बघेल. सो बातमी एकच आहे, पण प्रत्येकाने ती कशी घेतली आहे या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्याचा प्रत्येकाच्या मेंटल हेल्थवरती खूप वेगळा परिणाम होतो. तर लहान मुलांना त्या काळामध्ये कोविड पिरियडमध्येच खूप रील्सचं प्रमाण वाढलं होतं लहान मुलांच्या, आणि पेरेंट्स ते बनवून घ्यायचे त्यांच्याकडनं, कारण पेरेंट्सचाही वेळ जात नव्हता. तेव्हाच वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आली की आधी माणूस बरोबर 9 वाजता ऑफिसला जायचा, संध्याकाळी 6-7ला घरी यायचा, काम बंद व्हायचं 7 नंतर, तो त्याचा टाइम एन्जॉय करायचा. पण वर्क फ्रॉम होम या कन्सेप्टमुळे सकाळी 9 पासून रात्री 11-12 काही टाइम लिमिट राहिलं नाहीये. फक्त माणूस काम करतोय, त्यामुळे त्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाहीये, फॅमिलीसाठीही मिळत नाहीये. पण त्याच्यात त्याला तरी सुद्धा मध्ये सोशल मीडिया वापरायला वेळ मिळतो, कारण बसल्या बसल्या काय 5 मिनिटं बघितलं. सो कुठेतरी तोही बॅलन्स त्याच्यातला हल्लाय की कामाच्या वेळेस काम आणि लिजर टाईमच्या वेळेस लिजर टाईम असं तर न राहता दोन्ही गोष्टी क्लब झाल्यात. पूर्वी सोल्युशनसाठी आपण सोशल मीडिया बघायचो, म्हणजे एखादं पुस्तकातनं किंवा अनेक ठिकाणून जर आपल्याला सोल्युशन नाही मिळालं तर आपण गुगल करायचो. पण आता आपण तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातच नाही, तेवढं डोकं वापरायलाच जात नाही. आपण डायरेक्ट ChatGPT असेल किंवा गुगल असेल त्यावरती गोष्टी टाकतो आणि सोल्युशन घेतो. हे नक्कीच चांगलं आहे की आपण आपल्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो, पण तो किती प्रमाणात करायचा हे आपल्यावर आहे, कशासाठी करायचा. खूप अवघड गोष्ट असेल, तुम्हाला काहीच त्याचं सोल्युशन सापडत नाहीये, तुम्ही मग तो सोल्युशन शोधायला त्याच्यावर गेलात तर गोष्ट वेगळी. माणसाची डिपेंडन्सी सुद्धा वाढत चालली आहे टुवर्ड्स टेक्नॉलॉजी. मी स्वतःचा काहीतरी विचार करण्याची क्षमता, क्रिएटिव्हिटी हे सगळं काही खुंटलंय त्याच्यामुळे, पण त्याचा चांगला वापर करू शकतो याचा सपोर्ट म्हणून तर आपण डिपेंडन्सी वाढली आहे. आणि हे कसं आहे ना की ही डिपेंडन्सी थोड्याफार प्रमाणात ऍडल्ट्स किंवा जे लेट ऍडल्ट आहेत 40 नंतरचे लोक, त्यांनी थोडीफार डिपेंडन्सी त्याच्यावरती ठेवली ना तर मी एक वेळ ओके म्हणेन की त्यांचं आतापर्यंतचं करिअर म्हणा किंवा लाईफ ह्या सगळ्या गोष्टी खूप छान झाल्यात. पण ही डिपेंडन्सी लहान मुलं किंवा ॲडोलेसंट्स यांनी ठेवली तर ते खूप घातक आहे. कारण उद्या इंटरनेटच बंद पडलं मग माणूस वायबल होतो. म्हणजे ज्या काही गोष्टी गमतीच्या होत्या ती गंमतही कुठेतरी हरवली आहे ना, कारण फोनमुळे. आणि जर का मुलांकडनं फोन काढून घेतला तर मुलं आरडाओरडा करतात, रडारड करतात, हट्टीपणा करतात, फॉर दॅट मॅटर स्वतःला मारून घेतात और आईबाबांना मारतात. सो हेच तुमचं दाखवतं ना की अँगर कुठेतरी लहान वयातच आलेला आहे, ट्रिगर होतो या गोष्टी, कारण तेवढे इमोशन्स त्यांना कंट्रोल नाही करता येत आहेत. त्याचे रिझन म्हणजे स्क्रोलिंग, जे की पण बघत राहतो, हे नाही हे नाही हे नाही, इन्स्टंट गोष्टी आपल्याला हव्यात. आणि जर का एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन झालं असेल आणि ती वस्तू आपल्याकडनं काढून घेतली तर त्याची निगेटिव्ह साईड माणसाची दिसायला लागते. आणि हे प्रमाण लहान मुलांमध्ये खूप लेवलवर वाढलंय. म्हणजे त्यासाठी आता बरेचसे पालक अवेअर पण होत आहेत आणि ते प्रोफेशनल्सकडे सुद्धा जाऊन मदत मागतायत, पण स्वतःच कुठेतरी कंट्रोल यावा. ती वेळ आलीच आहे की इतपत ते वाढत गेलं की ज्यासाठी आता लोकांची आता मदत घ्यावी लागते. इथपर्यंत आपण ते ऑलरेडी त्याचं ऍडिक्शन वाढवलंय. आणि हेच ऍडिक्शन ॲडल्ट्समध्ये सुद्धा आहे की ॲडल्टमध्ये काय कंटेंट बघतोय किंवा काय नाही
यामुळे विकृती वाढतीये. जर एखाद्याने नाही म्हटलं तर आपण ते ऍक्सेप्ट नाही करू शकत आहे. हे सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे असं मी म्हणू शकते की पूर्वीच्या काही सुद्धा रिजेक्शन्स यायची. आपल्याला शाळेत शिक्षकांनी ओरडलं असेल किंवा ऑफिसमधनं रिजेक्शन असेल किंवा काहीही लेवलचं रिजेक्शन पूर्वीच्या काळातल्या लोकांनी पचवलेली आहेत. पण आता जर कोणी नाही म्हटलं तर रिवेंज येतो. म्हणजे आधी अग्रेशन हे अँगर पुरतं होतं की माणूस रागवायचा, त्या रागात वाटेल तसा बडबडायचा, ते वर्बल पर्यंत होतं. पण आता फिजिकल असॉल्ट पर्यंत गोष्टी गेल्यात. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यामुळे एकदम माणूस मारायलाच निघतो. मी आजही काही मुलांना, लहान मुलांना कुठल्या एखाद्या सिंपल गोष्टीसाठी रिॲक्ट करताना बघतो ना, असं वाटतं की अरे एवढ्या लहान मुलांकडनं ह्या लेवलचं ॲग्रेशन किंवा ह्या लेवलची ती रिॲक्शन येणं हे एक्सपेक्टेड नाहीये. जे खरंच थोडीशी गंभीर बाब आहे ती, असं वाटायला लागतं. म्हणजे त्यांच्याकडे विचारच करण्याची तेवढी आता क्षमता राहिली नाही असं म्हणू शकतो आपण. कारण सगळ्या गोष्टी ह्या सोशल मीडियाने हवी करून ठेवलेल्या आहेत, ओव्हर पॉवर झालेल्या आहेत त्यांच्यावरती. आणि जेव्हा एखादी गोष्ट ओव्हर पॉवर होते तेव्हा आपण त्या साच्यातच वागायला लागतो. एखाद्या मुलाला आपण पटकन राग येतो. आजकाल राग यायचंही प्रमाण वाढलंय कारण आपण समोरच्याला समजून घेत नाही की समोरचा काय हेतूनी आपल्याला सांगतोय. भले तुम्हाला ते ऐकायचंय किंवा नाही ऐकायचं हा तुमचा चॉईस झाला, पण समोरच्याचं ऐकून तरी घ्या की बाबा तो काय सांगतोय, तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. तर ही जी ऐकून घ्यायची क्षमता आहे ना ती खूप कमी झाली आहे. त्यामुळे असं होतं की लोक पटकन रिफ्लेक्स ऍक्शन्स ज्या आहेत ना त्या सगळ्या निगेटिव्ह आहेत. ज्या पूर्वी अशा एवढ्या रिफ्लेक्स निगेटिव्ह नाही व्हायच्या. थोडं थिंक व्हायचं, मग काहीतरी रिप्लाय आणि इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेतले जातात. आणि ह्याला सगळ्याला काहीतरी कंटेंट बघितला जातो की हा या ह्याच्यामध्ये हा माणूस असा वागला होता तर आता आपण असंच वागूयात, म्हणजे आपण काहीतरी वेगळं केलं. ही एक धारणा लोकांमध्ये आता निर्माण झाली आहे. त्याला इन्फ्लुएन्स असं म्हणू शकतो. पण इन्फ्लुएन्स दोन्ही अर्थी असतो ना, चांगला इन्फ्लुएन्स असतो आणि वाईटही इन्फ्लुएन्स असतो. पण वाईट इन्फ्लुएन्सचं प्रमाण थोडं जास्त झालंय असं म्हणू शकतो. कोमल, आतापर्यंत आपण सोशल मीडियाचे हे ॲडिक्शन आणि हे प्रॉब्लेम्स डिस्कस केले. मला थोडंसं सोल्युशन बद्दल सांगा. ओके, सो सोल्युशन म्हणजे आपण संवाद साधणं गरजेचं आहे. फॅमिलीसोबत कम्युनिकेशन बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. तर ही पहिली पायरी असू शकते की आपण फॅमिलीसोबतच अजूनही राहतो, सो रात्रीचं एक वेळचं जेवण का होईना आपण सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे. इथनं हळूहळू सुरुवात होऊ शकते सोल्युशनसाठी. तर त्या वेळामध्ये आपण कुठलंही डिजिटल गॅजेट वापरायचं नाही. तो वेळ फक्त आणि फक्त हा घरच्यांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी वापरू शकतो. दिवसभरातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही शेअर करा, प्रॉब्लेम्स शेअर करा, जितकं तुम्हाला शेअर करता येईल. सुरुवातीला कदाचित त्रास होईल कारण आता लोकांना सवय नाही राहिली आहे तशी की एकत्र येऊन बसावं, गप्पा माराव्यात. हे कुठेतरी लांब होत चाललंय. पण सुरुवात जरी अवघड वाटली ना तरी सुद्धा या गोष्टींनी तुम्हालाच हेल्प होते टू हील. आणि हळूहळू त्याच्यामुळे ॲडिक्शन कमी होऊ शकतं. आणि खूप गोष्टी अशा असतात ना की तरुणी लपवतात. जे बरेचसे त्यांच्या पोस्टवर येणाऱ्या काही कमेंट्स असतील किंवा जे ट्रोलिंग केलं जातं लोकांना, तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखादा फोमो असतो मुलांना, तर ह्या सगळ्या गोष्टी मुलं लपवतात, पालकांपर्यंत नेत नाहीत. आणि त्याचे खूप वाईट परिणाम मुलांवरती होतात. अगदीच खूप लेवल म्हणजे सुसाईडपर्यंत लोक जाऊ शकतात. सो हे कुठेतरी रोखण्यासाठी फॅमिली आहे आपल्याकडे, आई बाबा आहेत किंवा आई बाबा नसतील तर बहीण भाऊ आहेत की ज्यांच्याशी आपण कम्फर्टेबली बोलू शकतो, तर त्यांच्याशी बोलावं हे खूप महत्त्वाचं सोल्युशन आहे. त्यानंतर सेल्फ कंट्रोल पाहिजे. जर का माणसाचा सेल्फ कंट्रोल असेल आणि त्याच्या इमोशन्सवर त्याचा कंट्रोल असेल तर आपण बरोबर या ॲडिक्शनपासून हळूहळू लांब होऊ शकतो. आणि ही गोष्ट काही एका दिवसात होणारी नाहीये, त्याला खूप वेळ जाणार आहे. जसं सवय लागायला वेळ गेली आहे तशीच ती सवय कमी व्हायला सुद्धा वेळ लागणार आहे. पण रोज दिवसातनं आपण थोडा वेळ का होईना या गोष्टीसाठी काढला तर खूप कमी वेळात आपण ओव्हरकम करू शकतो. अजून जर का अगदीच सेल्फ कंट्रोल होत नसेल तर काही टेक्नॉलॉजीचाच वापर करून आपण कंट्रोल करू शकतो. प्रत्येक फोनमध्ये काही फीचर्स असतात की जे फोकस मोड असेल म्हणा किंवा काही पेरेंटल कंट्रोलचं फीचर असेल किंवा काही ॲप्लिकेशन्स असतील की ज्याचा वापर करून आपण
ते रेस्ट्रिक्ट करू शकतो टाईम. एखाद्या प्लॅटफॉर्मला तर आपण ते लॉकच करून टाकलं, 2 तासासाठी असेल किंवा 4 तासासाठी असेल, तर ते लॉक झालेलं असतं. सो त्यामुळे आपण कंट्रोल करून ॲडिक्शन कमी करू शकतो. हे एक आहे. त्यानंतर पूर्वीची लाईफस्टाईल मेंटेन करायला सुरुवात करायची. म्हणजे खूप अवघड आहे आत्ताच्या काळात हे बोलणं, कारण आपण खूप फास्ट झालो आहोत. सो परत मागे जाणं हे थोडं त्रासदायक आहे. पण अगदी खूप मागे न जाता जे काही आपण पूर्वीपासून फॉलो करत आलेल्या आहोत गोष्टी, एक्सरसाइज करणं असेल किंवा मेडिटेशन करणं असेल, तर ह्या गोष्टी करणं खूप सोपं आहे जर का आपल्याला ॲडिक्शन कंट्रोल करायचं असेल तर. सो हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे असं मला वाटतं, की त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो. योगा किंवा एक्सरसाइज, आता योगा किंवा जिम तो तुमचा चॉईस आहे काय करायचं, पण बॉडीला एक एक्सरसाइज पाहिजे की जेणेकरून तुमचं हार्मोनल रेग्युलेशन्स होतील. सो जे आपण हॅपी हार्मोन्स काही म्हणतो ते सिक्रेट व्हायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही फ्रेश व्हाल, नवीन उत्साहाने तुम्ही काही गोष्टी करू शकाल. तुमचं काम असेल किंवा इन जनरल तुमचं जी काही दिनचर्या असेल ती तुम्ही व्यवस्थित करू शकाल. त्यामुळे हे सुरुवातच इथनं केली तर हळूहळू ॲडिक्शन कमी व्हायला उपयोग होईल. स्वतःसाठी 1 तास, अर्धा तास काढायला शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फोन सोडून किंवा डिजिटल गॅजेट्स सोडून जे काही करता येईल ते तुम्ही करू शकता. तुम्ही गाणी म्हणू शकता, गाणी ऐकू शकता किंवा पुस्तकं वाचू शकता किंवा मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. काहीही करू शकता ज्याला आपण लिजर टाईम म्हणू शकतो, पण तो विदाऊट गॅजेट असला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला सबस्टिट्यूट गोष्टी असतात. जो आनंद तुम्हाला रील बघून मिळतोय किंवा एखादा डान्स बघून मिळतोय तो डान्स तुम्ही करा. इथे तुम्हाला कोणी जज करायला येणार नाही, तुमच्याकडे बघायला येणार नाही. मला गाणी ऐकायला आवडतात तर ती गाणी म्हणा, भले तुम्ही तालासुरात गा किंवा गाऊ नका, तो तुमचा आहे. पण एक तुम्हाला एक्सप्रेस व्हायला माध्यम मिळेल, ते माध्यम शोधा. नाहीतर तुम्ही ड्रॉइंग करू शकता. ज्या ज्या पद्धतीने आपण एक्सप्रेस होऊ शकतो ते एक्सप्रेशन शोधा. फक्त ती एक्सप्रेशन्स अशी असली पाहिजेत की जी गॅजेटला धरून नसतील, की तुम्हाला जे वाटते ते लिहून काढा. लिखाण करण्यासारखं उत्तम असं दुसरं सोल्युशन नाही आहे. जे काही तुम्हाला वाटतं, तुमच्या भावना असतील त्या जर्नलिंग करा. मग तुम्हालाच कळेल की अरे आपण कसे वागतोय, ह्यातनं पडताळणी होईल स्वतःचीच, की आपण असं वागलं पाहिजे का किंवा नाही वागलं पाहिजे. जे काय असेल तुमचं ते तुम्हाला कळून येईल. आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी फोनमुळे आपल्यावरती होत आहेत ना इम्पॅक्ट, ते सगळे कमी होतील. आणि अगदी जर तुमची केस खूपच पुढची असेल, ह्या सगळ्या गोष्टी करूनही तुम्हाला तेवढा इम्पॅक्ट दिसत नसेल तर प्रोफेशनल्सची हेल्प घ्या. सायकोलॉजिस्ट असतील, सायकॅट्रिस्ट असतील, थेरपिस्ट असतील, यांच्याशी बिनधास्तपणे जाऊन तुम्ही बोलू शकता. काही ना काहीतरी सोल्युशन कोलॅबरेटिव्ह निघेल आणि त्यामुळे तुम्ही ॲडिक्शनपासून लांब राहाल. आणि जितक्या लवकर तुम्हाला तुमचं ॲडिक्शन आहे हे कळलं की तेवढ्या लवकर तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं.